नमस्कार, मी दामिनी. तुमचं माझ्या दामिनी हँडीक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे हे गृहप्रवेश रुमाल मी कसं बनवलं होतं, ह्याचं सगळं मेजरमेंटसहित तुम्हाला आज डिटेल्स सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे नॉन वुवनचं व्हाईट कलरचं कापड घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे जर नॉन वुवनचं कापड अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं अस्तरसुद्धा वापरू शकता ह्याच्यासाठी, पण व्हाईट कलरचं शक्यतो वापरा. तर इथे मी हे साधारणतः 13 इंचाचं घेतलेलं आहे कट करून गोल शेपमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली कॉटनचं असं व्हाईट कलरचं कापड घेतलं आहे. त्याचं मी आधी कटिंग केलेलं नाही आहे. हे अस्तर आपण जे कट करून घेतलेलं आहे ते त्याच्यावरती ठेवून आपण एक राऊंडनी शिलाई मारून घेणार आहोत. थोडीशी स्पेस ठेवायची आहे आपल्याला हे पलटी करण्यासाठी. तिथून तुम्ही नंतर पलटी करू शकता. तर हे रुमाल तुम्ही गृहप्रवेशासाठी, नवरीचे पाय उठवण्यासाठी किंवा बेबीचं वेलकम करण्यासाठी तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. आणि हे अशी गोष्ट आहे की हे तुमच्या नक्की आठवणीमध्ये राहील. जर तुमच्याकडे असं काही घरात फंक्शन वगैरे असेल तर हे रुमाल तुम्ही घरी नक्की बनवून बघा. तर इथे मी आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि ह्याला असे नॉचेस देऊन घेते. आता नॉचेस येऊन झाले की आपण जिथून स्पेस मगाशी ठेवली होती पलटी करण्यासाठी, तिथून आता मी पलटी करून घेते ते. आणि इथे तुम्ही व्हाईट कलरचं कापड कोणतं वापरायचं हे तुमच्या चॉईसने तुम्ही वापरू शकता. म्हणजे व्हाईटमध्ये एक चांगल्या क्वालिटीचं सुद्धा कापड येतं आणि थोडंसं पातळमध्ये पण एक येतं. तर आता तुमच्या चॉईसवरती आहे की तुम्हाला कोणतं वापरायचं आहे ते. तर इथे मी आता पलटी करून घेतलं आहे आणि जे काही सगळे आपलं गोल राऊंड शेप आहे तो प्रॉपर असा मी हाताने सगळं आता सरळ करून घेते आहे. आता हे करून झालं की आपण जिथून मगाशी स्पेस ठेवली होती ते आता आपण व्यवस्थित आतमध्ये घालून कवर करून घेणार आहोत. आता हे कवर करून झालं आहे आणि आता ह्याला इथे लेस तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. लेस किंवा ह्याला व्हाईट कलरला कॉन्ट्रास्ट असं रेड ग्रीन कलरचं कापडसुद्धा तुम्ही घेऊन अशी फ्रिल तयार करू शकता. इथे माझ्याकडे जी पैठणीची लेस अवेलेबल होती ती मी इथे यूज केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट येतात की पैठणीची लेस कुठे भेटेल. तर ही पैठणीची लेस मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे, पण 1.5 इंचामध्ये आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची लेस अवेलेबल नाही आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि तुमच्याकडे जर लोकल मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल इझिली तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. मिशोवरती पण आहे, क्वालिटी सेम क्वालिटी आहे, फक्त थोडीशी प्राईस जास्त आहे. तिथे तुम्ही नक्की चेक करा. इथे आपण आता ही फ्रिल लावून झाल्यानंतर जे काही हे जे एजेस आहेत ते आता कवर करून घेणार आहोत. इथे अजून त्याचा लुक इन्क्रीज करण्यासाठी मी इथे एक अशी बारीक अशी गोल्डनची लेस लावून घेते सर्कलला. जशी मी समई मॅटला लावते तशाच पद्धतीने ह्यालासुद्धा लावलेली आहे, फक्त लेस थोडीशी डिफरंट घेतली आहे. आता ते झालं. आता ह्याला डेकोरेट करण्यासाठी वरती मी इथे शुभलाभ आणि मध्ये स्वस्तिक असं घेतलेलं आहे. हे मी ड्रॉ करताना इथे माझ्याकडून एक चूक झाली होती की मी इथे वॉटर इरेजेबल पेन्सिलने हे ड्रॉ केले होते, पण त्यांनी यूज न करता तुम्ही जो काही वॅक्स चॉक असतात त्यांनी तुम्ही आधी ड्रॉ करून घ्या. तर इथे मी आता ॲक्रिलिक कलरने हे शुभलाभ आणि स्वस्तिक असं पेंट करून घेते. शुभलाभऐवजी तुम्हाला जे कोणते म्हणजे वेलकम करायचं असेल पेंट तर तुम्ही ते सुद्धा वेलकम करू शकता पेंट. हे गृहप्रवेश रुमाल आहे तो तुम्ही पायांचे ठसे किंवा हाताचे ठसे उठवण्यासाठी वापरू शकता. आणि जर का तुम्हाला असं हँग करण्यासाठी हवं असेल तर तुम्ही व्हाईट कलरचं हे कापड MDFचे जे काही कटआउट्स भेटतात, म्हणजे राऊंड शेपमध्ये वगैरे कटआउट्स तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही घेऊन त्याच्यावरती व्हाईट कलरचं कापड लावूनसुद्धा घेऊ शकता. ॲक्रिलिक कलरचा छान असा रिझल्ट हवा ह्याच्यासाठी मी इथे 2 लेअर देऊन घेतलेत आता. आणि हा असा आता फायनल आपला गृहप्रवेश रुमाल आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर हे रुमाल तुम्ही ह्या आधीसुद्धा माझ्या चॅनलवरती बघितलं असेल. ह्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता. तर म्हटलं गॅलरीमध्ये लॉंग व्हिडिओ मी एडिट करून ठेवला होता, तो आज तुमच्यासोबत शेअर केला. थँक्यू.